लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. आता पहा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हटलं की ax प्लस by आणि प्लस c इक्वल्स टू 0 हा आहे लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे या इक्वेशनमध्ये, या फॉर्ममध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन नेहमी सापडते. आता यामध्ये ह्याच्या टर्म तुम्हाला दिल्या आहेत. कोणकोणत्या टर्म दिलेल्या आहेत पहा. अगोदर तुम्हाला दिला आहे x, y हे तुम्हाला काय दिले आहेत? हे काय आहे? तर हेच तुमचं काय आहे? व्हेरिएबल्स आहेत. ओके. हे तुमचे व्हेरिएबल्स आहेत. ओके. त्यानंतर a, b, c हे काय आहेत? तर हे तुमचे आहेत हे आहेत तुमचे रिअल नंबर्स. वरती मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना रिअल नंबर्स त्यामुळेच केलं कारण की लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमध्ये ए, बी, सी हे जे फॉर्ममध्ये येतात तर हे तुमचे रिअल नंबर्स असतात आणि एक्स, वाय हे जे व्हेरिएबल येतात तर हे व्हेरिएबल्स असतात ते चेंज होत राहतात. ठीक आहे. तर हा झाला तुमचा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचा फॉर्म. आता पहा समजा मी आता इथं एक इक्वेशन लिहितो. कोणतं तर पहा समजा मी इथे इक्वेशन लिहितो एक्स स्क्वेअर प्लस ओके बी वाय आणि प्लस सी ओके इक्वल्स टू 0. मग आता हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल झालं का? जसं मी इथं म्हटलं की लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल झालं. कारण की यामध्ये एक्स, वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत म्हणजे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि ए, बी, सी हे रिअल नंबर्स आहेत. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे. बट मग आता हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे का? तर हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नाही. का नाही हे पहा सांगतो मी तुम्हाला. तर पहा यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व्ह केली अशी गोष्ट यामध्ये एक्सची पॉवर किती आहे? एक्सची पॉवर आहे 2. ओके. बट इथं जेव्हा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल असते तर इथं एक्सची पॉवर किंवा वायची पॉवर किंवा दोन्ही व्हेरिएबलची पॉवर नेहमी 1 इथं असली पाहिजे तेव्हाच ते लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल इथं म्हणू शकतो. बट इथं एक्सची पॉवर 2 आहे. ओके. म्हणजे डिग्री त्याला पॉवर म्हणतात किंवा डिग्री म्हणतात. त्याची डिग्री 2 आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन झालं का? नाही झालं. ओके.